पहिला चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तेजस. जबरदस्त पहिलाच चेंडू, अगदी चेंडू पडल्यानंतर थोडीशी उसळी घेतो आणि सरळ यष्टीरक्षकाच्या हातात निघून जातो. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. पहिलाच चेंडू गोलंदाजानं तेजसनं निर्धाव फेकण्यात यश आलंय. सामना 4 षटकांचा मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. पुन्हा एकदा जबरदस्त फटका, अगदी स्ट्रेट राऊंड द ग्राउंड. परंतु एक धाव तर नक्कीच मिळेल, कारण फटक्यामध्ये ताकद कमी होती. एकाच दुसरीत रूपांतर केलं. पाहता क्षणी काय घडलं जातंय. पाहता पाहता कुठेतरी एक धाव नक्कीच एक्स्ट्रा मिळाली पलसदरी संघाला. कारण कुठेतरी असं वाटलं होतं की एकच सिंगल मिळेल, परंतु एका सिंगलचा दुसरीत कन्वर्ट करताना जबरदस्त गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली दोन्ही फलंदाजांमध्ये. आणि त्यानंतर 2 चेंडूंचा खेळ समाप्त होतो. धावफलकाचा विचार केला तर 2 धावा. तिसरा चेंडू गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तेजस. जबरदस्त चेंडू, काय चेंडू टाकला जातोय गोलंदाज तेजसच्या गोलंदाजाकडून. मागच्या चेंडूचा विचार केला तर जरूर थोडासा शॉर्ट पिच चेंडू फेकला होता. त्यानंतर या चेंडूचा विचार केला तर अगदी खोलात चेंडू टाकला. एक निर्धाव चेंडूची सांगता झाली. पुन्हा एकदा बॅटची लिडिंग एज जरूर लागले, परंतु अगदी गलीमधून चेंडू ट्रॅव्हल होत आहे. नक्कीच 2 धावा पुन्हा एकदा पूर्ण झाल्यात आणि 2 धावेनं पुन्हा एकदा धावफलक हल्लं. धावफलकाचा विचार केला तर 4 धावा. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. ओमकारनं 4 चेंडू फेस करत 4 धावा गोळा केल्या. P1चं षटक चालू असताना गोलंदाजी करतोय गोलंदाज तेजस. वरने पुन्हा एकदा जबरदस्त फटका सजवलाय आणि नक्कीच आजच्या दिवसातला कदाचित पहिला चौकार आणि चौकाराची सुरुवात देखील झाली आहे. जसा हा सागरनं मात्र पहिल्या चेंडूवर आक्रमण स्वतःचे इरादे स्पष्ट केले आणि त्यानंतर धावफलक जाऊन पोहोचले ती 8 या अंकावरती. शिकेश स्ट्राईकला सूरज आणि 20 मिनिटाच्या आतमध्ये एक इनिंग संपली पाहिजे. हॅलो हॅलो आवाज कर ना आवाज. पहिलाच चेंडू अगदी स्लोवर पद्धतीनं फेकला गोलंदाज ऋषिकेशनं. अगदी गोलंदाजाचा विचार केला ऋषिकेश या गोलंदाजाचा. अगदी कदाचित अंडर 19च्या आतला गोलंदाज असावा, परंतु पहिल्याच चेंडूवरती सूरजला थांबवलाय. खरोखरच सागरनं पहिल्या चेंडूवरती चौकार, अगदी गलीमधून चौकार आला आणि त्यानंतर षटक क्रमांक 1 समाप्तीचा इशारा देखील पंचांना दिला होता.
पुन्हा एकदा जबरदस्त गोलंदाजी, परंतु पंचांना अव्वंतर चेंडू घोषित केलाय. अव्वंतर धाबेनं पुन्हा एकदा धावफलकाला धावफलकाचा विचार केला तर 9 धावा. ऋषिकेश आता थोडासा दबावाखाली येणार, कारण सूरजला मोठा फटका मारणं गरजेचं असेल, कारण धावफलक स्थिरावत राहील. पुन्हा एकदा जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. अगदीच गोलंदाजाचा विचार केला तर अगदी वारंवार स्लोवर पद्धतीचे चेंडू फेकले जात आहेत. एक निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. लगातारचा दुसरा निर्धाव चेंडू खेळला जातोय फलंदाज सूरज या फलंदाजाकडून. पुन्हा एकदा बॅटची लिडिंग जरूर लागली होती. इष्टिरक्षक भाऊन चुकी गेली आहे. एक सोपा झेल मात्र जमिनीला दान झाला आणि एक निर्धाव चेंडूची सांगता देखील झाली. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. आतापर्यंत ऋषिकेशनं फक्त एक चेंडू अव्वंतर फेकला, त्या एकच धाव खर्च केली आहे. पुन्हा एकदा डाव्या इष्टीच्या खूपच बाहेर चेंडू आणि पंचांना दंडित घोषित केलाय. अव्वंतर चेंडू फेकण्यात यश आलं गोलंदाजाला आणि अव्वंतर धावेनं धावफलकाचा विचार केला तर टोटल 10 धावा. मोठा फटका येत नाहीये. खरोखरच 10 धावा. त्यामध्ये जर विचार केला तर 2 चेंडू अव्वंतर फेकलेत गोलंदाज ऋषिकेशनं. मोठा फटका मारायचा होता, परंतु अगदी 30 सर्कल मध्ये चेंडू खाली क्षेत्ररक्षकाला उचलला फेकला तोपर्यंत नक्कीच एक धाव पूर्ण झाली आहे. एका धावेनं पुन्हा एकदा धाव फलक टोटल 11 या अंकावरती. आता मात्र स्ट्राईकला असेल तो सागर, ज्या सागरनं एका चेंडूंचा खेळ करत नक्कीच एक मोठा फटका सजवला होता. अगदी गलीमधून चौकार आला आणि त्यानंतर नॉन स्ट्राईक एंडला उभा राहिला होता. पुन्हा एकदा डाव्या एसटीच्या बाहेर चेंडू आलाय. अव्वंतर चेंडू घोषित केलाय पंचांना. अव्वंतर धावेनं पुन्हा एकदा धावफलकाला टोटल विचार केला तर 12 या अंकावरती जाऊन पोहोचले. जबरदस्त अगदी क्रिकेटच्या ब्रह्मास्त्राचा वापर केला होता. त्या ब्रह्मास्त्राला सन्मान देणं गरजेचं असतं. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते गोलंदाज ऋषिकेश या गोलंदाजाकडून. संख्या झाली ती मात्र 12 धावा. हॅलो हॅलो. चला बेकरेवाडी टीम आणि तसेच पलसदरी ठाकूरवाडी डी टीम आपण कृपया टॉस बॉक्स मध्ये या. अगदी ही इनिंग झाल्यानंतर आपण टॉस करूयात. अगदी जर सेकंड इनिंगला जर सुरुवात झाली तर जी टीम लेट करेल त्या टीमला मात्र 2 रनची पॅनल्टी असेल, याची देखील नोंद घ्या. अगदी चालू झाले आणि तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज मनोज. 2 षटकांचा विचार केला तर फक्त 12 धावा गोळा केल्या आहेत पलसदरी सी संघानं आणि त्यानंतर उर्वरित 12 चेंडूंचा खेळ बाकी राहिलाय. त्या 12 चेंडूमध्ये अजून जर कुठेतरी
20 ते 25 धावा आल्या तर नक्कीच सामना पॉइंट पाहायला मिळेल, यात शंका नाहीये. खरोखरच जबरदस्त सामना पाहायला मिळेल, कारण पलसदारी संघाचा विचार केला तर गोलंदाजी तितकीच चांगली पाहायला मिळतीये. कारण मागच्याच टुर्नामेंटचा विचार केला तर अगदी मोपाडा येथे अगदीच चॅम्पियन संघ ठरला होता पलसदारी संघ. त्याच आशेने पुन्हा एकदा मैदानात सज्ज झालाय स्वतःच्या होम ग्राउंड वरती. पहिली पहिली नाईट. हॅलो हॅलो. जर विकेट हॅट्रिक घेतली तर सांबरी यांच्याकडून मात्र 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. अगदी गोलंदाजासाठी ही सुवर्ण संधी. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. येस, आणि षटकार हॅट्रिक साठी गब्बरनाथ वाघ साहेबांकडून इथून 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय. खरोखरच जबरदस्त फटका सजवला होता. अगदी गलेमध्ये चेंडूला फक्त पुश केलं होतं, त्यानंतर कुठेतरी क्षेत्ररक्षकानं फंबल केली. त्यानंतर पाहता क्षणिक 2 धावा पूर्ण झाल्या. 2 धावेनं पुन्हा एकदा धावफलक टोटल 14 या अंकावरती जाऊन पोहोचलंय. सूरजनं 2 धावा पुन्हा एकदा आपल्या खात्यात जमा केल्या आहेत, आणि 2 धाब्यानं धावा कशा येत त्या धावा येणं गरजेचं आहे पलसदरी संघासाठी. कारण कुठेतरी 35-40 धावा झाल्या ना तर सामना रंगतदार पाहायला मिळेल. मोठा फटका, फटका फसलाय चेंडूला, उंची जास्त, चेंडू खाली भाऊ, कोणतीही चुकी होणार नाहीये. आणि धक्का क्रमांक 2, डीजे मास्टरला संधी मिळाली. या रनआउटला देखील संधी मिळाली होती. काय घडलं जातंय मित्रांनो, आपण या खेळात थोड्याशा दुखापतीपासून सावध राहा. आणि त्यानंतर एक धाव तर नक्कीच लेग बाय स्वरूपात पूर्ण झाली आहे. एका धावेनं पुन्हा एकदा धावफलक हल्लं. टोटल 15 या अंकावरती जाऊन पोहोचलंय. पलसदरी संघ सी खेळत असताना कुठेतरी अडचणीत सापडलाय, कारण वर्णे ठाकूरवाडी बी संघाचा विचार केला तर गोलंदाजी फार चांगली पाहायला मिळते. या या संघाचा देखील आपण मागच्या टुर्नामेंटचा विचार केला तर अगदी कलोतर येथे या स्पर्धेमध्ये 5व्या क्रमांकाचा मानकरी ठरला होता. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळतीये. खरोखरच जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते गोलंदाज मनोज या गोलंदाजाकडून. फलंदाज फक्त पाहत राहतायत, धावा येत नाहीयेत. वारंवार निर्धाव चेंडू फेकण्यात यश येते गोलंदाजांना. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झालाय, परंतु अपील देखील झाली, अपील फेटाळली गेली आहे. आणि नक्कीच एकच धाव मिळेल लेग बाय स्वरूपात. एका धावेनं पुन्हा एकदा धाव फलक हल्लं. टोटल जाऊन पोहोचले 16 या अंकावरती. षटक क्रमांक 3 समाप्तीचा इशारा येतोय, आणि 3 षटकाच्या समाप्ती अखेर संघाची धाव संख्या झाली ती मात्र 16 धावा. हॅलो. जर पळसझरी टीमनं जर 50 धावा पूर्ण केल्या तर नागरिक समाजसेवक संस्थेकडून अगदी 2000 रुपयाचं पारितोषिक आलंय. अगदी 50 धावा जर कंप्लीट केल्या पळसझरी टीमनं तर 2000 रुपयाचं पारितोषिक आलंय.
चला पुन्हा एकदा मैदानाकडे वळूया आणि नक्कीच अनिल अगदी शेवटचा षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अनिल. स्ट्राईकला सागर, ज्या सागरनं पहिल्या चेंडूवरती इरादे स्पष्ट केले होते, पहिल्या चेंडूवरती चौकार लगावला गेला होता, तो सागर देखील शांत झालाय. मोठा फटका, परंतु एक धाव तर नक्कीच पूर्ण होईल. दुसरीचा प्रयत्न देखील झाला नाहीये. पाहता क्षणी काय घडलं, मिसफील्ड झाली आणि त्यानंतर 2 धावा पूर्ण झाल्यात. 2 धावेनं पुन्हा एकदा धावफलकाला टोटल जाऊन पोहोचले ती 18 या अंकावरती. 18 धावा झाल्यात. अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी राहिलाय. 5 चेंडू मध्ये कदाचित 15 ते 20 धावा येणं गरजेचं असतील. सर्व पळसदरी संघाचे पाठीराखे सांगत असतील 2 ते 3 षटकार येऊ दे सागर. पुन्हा एकदा फटका बसलाय, उंची जास्त लांबी कमी आणि नक्कीच वन बाउन्स चेंडू खाली शतरक्षक एकच धाव, एका धावेनं पुन्हा एकदा धावफलकाला, धावफलकाचा विचार केला तर 19 धावा. लॉर फुल टॉस आणि कदाचित स्पर्धेतला पहिला षटकार. जबरदस्त, अगदी जसा स्वीट ऑफ द साऊंड पाहायला मिळाला. जर अजून एक षटकार आला तर 500 रुपये. चला थर्ड अंपायर आपण चेक करा आताचा बॉल. पुन्हा एकदा मोठा फटका, फटकाला उंची जास्त लांबी कमी, चेंडू सरळ जमिनीला दान झालाय. नक्कीच पाहता क्षणी काय घडलं जातंय. नक्कीच पुन्हा एकदा 2 धावा पूर्ण झाल्यात आणि 2 धावेनं पुन्हा एकदा धावफलकाला काय घडलं जातंय. खरोखरच जबरदस्त एलिमिनेशन झालं नव्हतं आणि त्यानंतर कुठेतरी 2 धावा पूर्ण झाल्यात. झेल सरळ जमिनीला दान झाला. डीप मध्ये खेळाडू, ज्या खेळाडूंकडे अपेक्षा असते झेल पकडण्याची, त्या खेळाडूंकडून जर चुका झाल्या तर मात्र त्या चुका महागड्या ठरतील. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, मिसफील्ड झाली आहे यष्टी रक्षकाकडून आणि पुन्हा एकदा लेग बाई स्वरूपात 1 धाव आली आहे. एका धावेनं पुन्हा एकदा धावफलकाला, धावफलकाचा विचार केला तर 28 धावा. शेवटचा चेंडू, येणारा चेंडू टार्गेट सेट करून जाणार, किती धावा येतील हे पाहणं गरजेचं असेल. आणि नक्कीच निर्धाव चेंडूची सांगता झाली. षटक क्रमांक 4 संपला आणि पहिल्या इनिंगचा खेळ मात्र समाप्त झालाय. 24 चेंडू आणि 28 धावा गोळा केल्या आहेत पलसदरी सी संघानं आणि जिंकण्यासाठी वर्णे ठाकूरवाडी बी संघाला मात्र 29 धाव्यांचं आव्हान असेल. चला नेक्स्ट मॅच बेकरेबाडी विपक्षात फाईट देईल पलसधरी ठाकूरबाडी डी टीम. चला कॅप्टन या. चला इनिंग ब्रेक मध्ये टॉस हा अनिर्णित असेल याची नोंद घ्या. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या व्यासपीठासमोर अगदी आमच्या टॉस बॉक्स मध्ये जॉईंट व्हा. तत्पूर्वी जर पाहिलं ना तर पलसधरी सी टीमनं प्रथम बॅटिंग केली. अगदी 28 धाबा मात्र इथून धावफलकावरती लागल्या आणि 29 धाब्यांचं टार्गेट मात्र इथून सेट केलं गेलंय. अगदी वर्णे ठाकूरबाडी बी टीम समोर अगदी काय गोलंदाजी राहिली आहे वर्णे टीमची. पूर्णपणे पलसधरी ठाकूरबाडी टीमला मात्र इथून जखडून ठेवण्याचं काम मात्र इथून वर्णे ठाकूरबाडी टीमनं केलं. अगदी लो स्कोरिंगची मॅच पाहायला मिळेल.
चला बेकरेवाडी टीम आली आहे. पलसदरी ठाकूरवाडी डी टीम. चला कृष्णा आपण या. हॅलो. चला पलसदरी डी टीम आपण आपला कर्णधार पाठवा. तर आमचे आयोजक खऱ्या अर्थानं नागेश उघडा यांच्या हस्ते मात्र इथून टॉस केला जातोय. अगदी बेकरेवाडी त्याच्या विपक्षात केलेलं पलसदरी ठाकूरवाडी डी टीम. अगदी हेड इज कॉल आणि डिसिजन. यस थोडासा बेल्ट जरूर घेत आहेत. अगदी क्षेत्ररक्षण यस शतरंग स्वीकारला. अगदी स्पर्धा अगदी पर्व तिसरे आहेत. अगदी ग्राउंड देखील चांगला पाहायला मिळतोय. तुम्ही अगोदर या ग्राउंड वरती खेळलेत का? नाही. नक्कीच पहिल्यांदा खेळतायत. अगदी ग्राउंड देखील खूप सुंदर पाहायला मिळतोय. अगदी आमच्या आयोजकांची ही मेहनत. आयोजकांबद्दल काय बोलशील? नक्कीच आयोजन चांगलं आहे आणि आयोजकासाठी म्हणजे खूप खूप म्हणजे भरपूर मेहनत घेतली ग्राउंडसाठी, त्याबद्दल त्यांचं धन्यवाद. यस आयोजकांचं जितकं कौतुक करावं तितकं कमी. खऱ्या अर्थानं इथे तलाव आहे परंतु खूप अशी मेहनत करून हा खेळपट्टी आपण पाहतोय. अगदी तुम्हाला देखील शुभेच्छा असतील. तर जाऊया पलसदरी कॅप्टन कडे. अगदी खूप सारा अनुभव आहे. तर सर्व नवीन आहेत. अगदी पहिले खेळलेले आहेत परंतु आज नव्यानं उतरत आहेत. काय रणनीती असेल? रणनीती काय नाही, जर आमचे पूर्ण टीमचे खेळाडू जर बघितले तर 40+, 35+ हेच खेळाडू असतील. आणि कधी 5 वर्ष 6 वर्ष झाली कुणाची प्रॅक्टिस नसेल. एक मजा म्हणून गावातल्या यंग पोराई मॅचेस ठेवलेत. जे आहेत खेळणारी पोरं त्या पोरांनी मॅचेस ठेवलेत. आणि एक पोरांनी मॅचेस ठेवले म्हणून पोरांच्या समय म्हणून एक टीम भरण्यात आलेली आहे आमची. आणि नक्कीच चांगली प्रतिसाद भेटला या ठिकाणी. धन्यवाद. यस प्रथम बॅटिंग आल्या. कितपत धावा मात्र इथून टार्गेट रचण्याचा प्रयत्न कराल? प्रथम बॅटिंग आले तर बोलायचं झालं तर कोणाची प्रॅक्टिस नाही आहे, परंतु 40 पर्यंत जरी आमचा टार्गेट असेल, कारण की 40 टार्गेट दिला तरच टफ फाईट होऊ शकते. अन्यथा बेकरेवाडी संघ हा सुद्धा काही कमी नाहीये. यस तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा असतील. जाऊया कॉम बॉक्स मध्ये जिथे जोडले गेलेत आमचे हेमंत सर. नक्कीच आपण जर विचार केला तर पहिल्या चेंडूचा विचार केला गोलंदाजाचा. जबरदस्त चेंडू फेकला होता. एक निर्धाव चेंडू खेळण्यात यश आलं फलंदाज भाऊ या फलंदाजाला. आणि त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती फसला गेला होता परंतु अगदी कव्हरच्या क्षेत्ररक्षकानं साथ दिली नाही या गोलंदाज मनोजला. जबरदस्त, खरोखरच गोलंदाजाचं कौतुक करावं तेवढं कमी. परंतु जर क्षेत्ररक्षकानं साथ दिली असती ना तर कुठेतरी सामना थोडासा फसला गेला असता वर्णे ठाकूरवाडी संघासाठी. कारण महत्वाची विकेट मात्र तंबूच्या आसऱ्याला येता येता राहिली. पुन्हा एकदा बॅटची लिडिंग एज जरूर लागली. एक धाव तर नक्कीच पूर्ण होईल. दुसरीचा प्रयत्न देखील होणार नाहीये. जबरदस्त जशास तसं उत्तर देताना पाहतोय पळसदरी सी संघ. जरूर धावा कमी लगावल्या गेल्यात परंतु जेवढ्या धावा लगावल्या गेल्यात त्या धावा आम्ही डिफेंड करू शकतो याची ताकद ठेवतोस पळसदरी सी संघ. कारण स्वतःच्या होम ग्राउंडवर खेळत असताना अगदी दोन्ही संघांचा विचार केला तर आजूबाजूच्या परिसरात वारंवार खेळत असताना भाऊ पुन्हा एकदा अगदी शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू फेकला गेलाय. भाऊ देखील पाहत राहिलाय काय घडलं जात आहे मैदानाच्या आतमध्ये. भाऊ देखील शांत झालाय. शेवटचा चेंडू अजूनही बाकी मैदानाच्या आतमध्ये. जसं आपण वर्णे ठाकूरवाडीचा विचार केला पुन्हा एकदा अगदी अलाउंड द ग्राउंड. एक धाव तर नक्कीच पूर्ण होईल. दुसरीचा प्रयत्न झाला नाहीये. षटक क्रमांक 1 समाप्तीचा इशारा येतोय. एका षटकाच्या समाप्ती अखेर संघाची धाव संख्या झाली ती मात्र 3 धावा. जसं षटक P1 चा हाताळायचं होतं
गोलंदाजांकडून. तसं षटक मात्र हाताळलं गेलंय. अवघ्या 3 धावा गोळा करण्यात यश आलं वर्णे ठाकूरवाडी संघाला. खरोखरच कुठेतरी असं वाटलं होतं की सामना लवकर सुटणार, परंतु जेवढा लो स्कोरिंग सामना असतो तेवढा कठीण सामना होत जातो अगदी शेवटच्या क्षणापर्यंत. आणि गोलंदाजासाठी बक्षीस येते. जर गोलंदाजानं विकेट हॅट्रिक घेतली तर कैलास यांच्याकडून 500 रुपये कॅश प्राइज देण्यात येईल. कमळू पिरकडे ह्यांच्या साहेबाकडून देखील 500. पुन्हा पहिलाच चेंडू अगदी पुन्हा एकदा एकच धाव मिळाली. एकाच धावेवर समाधान मानलं दोन्ही फलंदाजांना. खरोखरच जे दोन्ही फलंदाज अगदीच जर कलोतरे ती या ग्राउंडचा विचार केला होता त्यामध्ये अगदी हे दोन्ही फलंदाज अगदी बरसत होते मैदानाच्या आतमध्ये. आणि त्या दोन्ही फलंदाजांना मात्र आज जखडून ठेवलंय फलंदाजीच्या गोलंदाजानं. पहिला गोलंदाज जयेशनं देखील जबरदस्त गोलंदाजी केली होती. जबरदस्त चेंडू. काय घडलं जातंय मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त जशाच तस. चला गोलंदाजांसाठी सुवर्ण संधी. स्पर्धेचे मुख्य आयोजक योगेश उघडा यांच्याकडून प्रत्येक विकेट साठी 100 रुपयाचं कॅश प्राइज येतोय. मोठा फटका आणि नक्कीच षटकारानं आगमन केलं. खरोखरच किती वेळ शांत राहणार संघ अडचणीत सापडत चालला होता. त्यानंतर अगदी शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू आणि त्याच्यावर आक्रमण पाहायला मिळालं. आणि नक्कीच 6 धावेनं पुन्हा एकदा धावफलक हल्लं. टोटल जाऊन पोहोचले ती 10 अंकावरती. लो स्कोरिंग जरूर सामना पाहायला मिळतोय, परंतु गोलंदाजाचा देखील बोलबाला चालू राहिलाय. खरोखरच जबरदस्त गोलंदाजी. कुठेतरी गोलंदाजानं थोडीशी चुकी केली. अगदी शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू आणि त्यावर तेजसनं आक्रमण चढवलं. आता मात्र क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल होताना पाहायला मिळतील. पुन्हा एकदा खरोखर जबरदस्त चेंडू. एक तिरी तो एक मेरी इसी चल रही है मैदान के अंदर इन दोनों की जुगलबंदी. आतापर्यंत विचार केला तर 10 धावा 28 धावांचं आव्हान. 28 धावा गोळा केल्यात. 29 धावांचं आव्हान दिलंय. पुन्हा एकदा मोठा फटका नक्कीच, परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली येणार, उचलणार, फेकणार. रनआउटला संधी मिळाली होती. पाहता क्षणी काय घडलं. 2 धावा. अगदी जबरदस्त थ्रो देखील पाहायला मिळाला होता. थोडासा भाऊचा विचार केला तर अगदी त्याच्या गतीनं जबरदस्त 2 धावा पूर्ण केल्यात. आणि 2 धावेनं पुन्हा एकदा धाव फलकला. टोटल 12 अंकावरती. हॅलो. तर षटकार हॅट्रिक आणि चौकार हॅट्रिक साठी नितीन पवार साहेबांकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. धन्यवाद. नक्कीच बक्षिसांचा अगदी वर्षाव चालू होतोय मैदानाच्या आतमध्ये. आणि त्यानंतर एक अव्वंतर चेंडू फेकला गेलाय गोलंदाजाकडून. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न. रनआउटला संधी. पाहता क्षणी काय घडलं जातंय. अगदीच जर विचार केला तर नक्कीच षटक क्रमांक 2 समाप्तीचा इशारा आला. 2 षटकाच्या समाप्ती अखेर संघाची धाव संख्या झाली ती मात्र 14 धावा. अजूनही 12 चेंडू आणि 15 ची गरज. 12 चेंडू 15 धावा. 12 चेंडू 15 धावा. चला पाणी घेऊन जायचंय. काय घडेल मैदानाच्या आतमध्ये. 12 चेंडू 15 धावा रोखायच्या. जर येणारच षटकामध्ये जर कुठेतरी 6 ते 7 धावा आल्या तर शेवटच्या षटकामध्ये जरूर सामना रंगतदार पाहायला मिळेल. परंतु दोन्ही सलामीचे फलंदाज, दोन्ही फलंदाजांना जीवदान मिळालंय. एक जीवदान मात्र नक्कीच मिळेल दोन्ही फलंदाजांना. चला जास्त आपण वेळ घेऊ नका, कारण आज थोडासा उशीर झाला, परंतु उद्या मात्र दिलेल्या वेळेत सामने चालू होतील. हॅलो.
तर पलसदरी ठाकूरवाडी सी टीम जर विन झाली तर योगेश होला पलसदरी ठाकूरवाडीचे व्यक्तिमत्व आहेत. अगदी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. गो टू कॉमेंट्री बॉक्स. नक्कीच अगदीच जर विचार केला तर पलसदरी संघासाठी अगदी बक्षिसांचा वर्षाव चालू झालाय. गोलंदाजी मार्कर महत्वाचे 6 चेंडू कोण हाताळणार, या 6 चेंडूवरती सामन्याचं चित्र पाहायला मिळेल. सामना कुणाच्या साईडने झुकेल हे देखील पाहावं लागेल. जगदीश वैयक्तिक पहिल्या संघासाठी 30रं षटक हाताळण्यासाठी जगदीश. स्ट्राईकला तेजेस, ज्याचा एक झेल मात्र जमिनीला दान झालाय. क्षेत्ररक्षणाचा विचार केला तर अगदी कव्हर्स, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, डीप मिड विकेट, एक्स्ट्रा कव्हर आणि पॉइंट. आणि 30 सर्कल मध्ये विचार केला तर गली पॉइंट, फाईन लेग, थोडासा वारंवार बदल पाहायला मिळतोय. पहिलाच चेंडू लोअर फुल टॉस, एसटी रक्षकाने चुकी केली. काय घडलं जातंय, काय घडलं जातंय? गोलंदाजानं आपलं काम केलं होतं, एसटी रक्षकानं चुकी केली आहे आणि चुकीला माफी नाहीये. एक धाव ऍड झाली आहे. आता मात्र 11 चेंडू आणि 14ची गरज. जबरदस्त सामना पाहायला मिळतोय. जबरदस्त अगदी स्लोवर गतीने चेंडू फेकला होता गोलंदाज जगदीश. या गोलंदाजाचा विचार केला तर अगदी वारंवार स्लोवर पद्धतीने चेंडू फेकले जात आहेत. कारण पहिल्या षटकाचा विचार केला, गोलंदाजानं फक्त 3च धावा दिल्या होत्या. त्यानंतर दुसरा गोलंदाज थोडासा महागडा ठरला आणि त्यानंतर मात्र जगदीशने जबाबदारी उचलली आहे खांद्यावरती. पुन्हा एकदा लोअर फुल टच चेंडू, एक धाव तर नक्कीच पूर्ण होईल. दुसरीचा प्रयत्न होणार का? काय घडलं जातंय? एक धाव तर नक्कीच पूर्ण झाली आहे. एकाच धावेवर पुन्हा एकदा समाधान मांडलंय. एका धावेने पुन्हा एकदा धाव फलकाला टोटल जाऊन पोहोचले 16 या अंकावरती. 2 मिनिटं सर थांबवतोय. अगदी पलसदरी टीम जर विन झाली तर नगर सामाजिक विकास संस्था खोपोली संस्थापक वर्षा राजेश मोरे यांच्याकडून पलसदरी ठाकूरवाडी जर विन झाली तर 5000 रुपयाचं पारितोषिक आलंय. खरोखरच कुठेतरी क्षेत्ररक्षणामध्ये चुका होताना पाहायला मिळतात पळसदरी सी संघाकडून. वारंवार चुका होताना पाहायला मिळत आहेत. कुठेतरी एक धाव होती, तिथे 2 धावा झाल्या आणि त्यानंतर देखील ओव्हरथ्रो झाला होता, परंतु तेजस न क्रीज सोडली नव्हती. टोटल 18 धावा झाल्यात. अजूनही 11 धाब्यांची गरज. पुन्हा एकदा लॉंग ऑफ, लॉंग ऑफ, लॉंग ऑफ आणि पहिली विकेट महत्वाच्या क्षणी आली आहे. डीजे मास्टरला संधी देखील मिळाली आहे. अंदाजाला नागेश उघडे या स्पर्धेचे मुख्य आयोजक यांच्याकडून 100 रुपयाचं कॅश प्राइज देण्यात आलंय. कारण महत्वाच्या क्षणी अगदी जशास तसं उत्तर देताना एक महत्वाची विकेट देखील मिळाली आहे. तेजस बॅक टू द डगआउट. झालाय अनिल, कारण कुठेतरी मोठा फटका एक झाला होता तेजस या फलंदाजाकडून. शेवटचा चेंडू अजूनही बाकी राहिला आहे, परंतु जोपर्यंत भाऊ मैदानाच्या आतमध्ये असेल तोपर्यंत वर्णे ठाकूरवाडी देखील सामना सोडणार नाहीये. पुन्हा एकदा मोठा फटका, उंची जास्त, लांबी कितपर्यंत आणि चेंडूने सीमा रेषा कव्हर केली आहे. षटकाराच्या साह्याने आता मात्र वर्णे ठाकूरवाडी पुन्हा एकदा सामन्यामध्ये कमबॅक करतोय.
सामन्याचं अंतर थोडस धाव्यांचं अंतर थोडस कमी झालं आणि त्यानंतर षटक क्रमांक 3 समाप्तीचा इशारा आला. 3 षटकाच्या समाप्ती अखेर संघाची धावसंख्या झाली ती मात्र 24 धावा. अजूनही 6 चेंडून 5 धाब्यांची गरज. 6 चेंडू 5 धावा. खरोखरच अगदी शेवटच्या चेंडूवरती जसा मैदानात अनिल गेला आणि त्या शेवटच्या चेंडूवरती आक्रमण चढवलं. ते आक्रमण हवं होतं आणि जसा बॅटच्या रडार मध्ये चेंडू आला त्याला पटवलं पार्किंग प्लॉट मध्ये. 6 धाब्याने धावफलक हल्लं. टोटल 24 या अंकावरती 6 चेंडू 5 धाब्यांची गरज. स्ट्राईकला भाऊ गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सागर. पहिलाचा चेंडू अगदी खोलवर पद्धतीनं एक धाव तर नक्कीच पूर्ण झाली आहे. फंबल झाली आहे. रनआउटला संधी पाहता क्षणी यस नो करता करता नक्कीच एकच धाव मिळाली. एका धाब्यावर पुन्हा एकदा समाधान मांडलं. 5 चेंडू 4 धावा. सामना नक्कीच रंगतदार पाहायला मिळेल. पुन्हा एकदा स्लोवर पद्धतीनं चेंडू जबरदस्त. आता मात्र पाहता क्षणी सामना रंग बदलतोय. 4 चेंडू 4 धावा. आपण जर या वरणे ठाकूरवाडी संघाचा विचार केला तर कलोतरे ती या ग्राउंड वरती सामना झाला होता अगदी डोनवत विरुद्ध वरणे ठाकूरवाडी. त्यामध्ये देखील वरणे ठाकूरवाडीला 4 धावा असताना तो सामना शेवटच्या चेंडू पर्यंत गेला होता. पुन्हा एकदा मोठा फटका अगदी फाईन लेगच्या वरून उडवलाय आणि नक्कीच षटकार आला. अनिलनं जबरदस्त मोक्याच्या क्षणी 2 षटकार मारून सामना मात्र विजयी केलाय. जबरदस्त. खरोखरच पलसदरी संघ जरूर थोडासा कुठेतरी क्षेत्ररक्षणामध्ये चुक्या झाल्या आणि त्यानंतर पराभूत होतोय पलसदरी सी संघ. आणि चला पहिली मॅच इथून संपुष्टात आले. अगदी धाब्यांसाठी संघर्ष करत होता अगदी वरणे टीम, परंतु शेवटच्या मोक्यावरती जर पाहिलं ना तो षटकार आला. त्यानंतर बर्ने टीम मात्र इथून विजय झाली आणि पराभूत झाली ते पलसदरी सी टीम. अगदी हार्ड लक टीम पलसदरी. अगदी नेक्स्ट मॅच बेकरेवाडी त्याच्या विपक्षात खेळताना आपण पाहू शकाल पलसदरी डी टीम. आणि याच्यानंतर हॅलो हा एक्स्ट्राचा लॉट आहे याची देखील नोंद घ्या. अगदी आज जर लॉट झाला तर नंतर हॅलो आणि यानंतर विनर वर्सेस विनर सामना होईल. चला जो